तर मंडळी, तुमचा विश्वास बसणार नाहीये की हा उपवासाचा मैसूर पाक मी घरी बनवलेला आहे. अवघ्या 3 साहित्यांमध्ये आपण हा मैसूर पाक बनवणार आहोत आणि एकदम ठिसूळ असा तोंडात घालताच विरघळणारा मैसूर पाक तयार होतो. तर हा आपण खास श्रावण महिन्यासाठी बनवतोय. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलवर. मैसूर पाक बनवण्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेत आणि शेंगदाणे आपल्याला आधी कसे भाजायचे, तर शेंगदाणे आपल्याला काळे डाग होईपर्यंत भाजायचे नाहीयेत. शेंगदाणे एकदम कमी गॅसवरती आपल्याला फक्त त्यांच्या साला निघेपर्यंत भाजायचेत आणि ते शेंगदाणे छान भाजून झालेत, त्यांच्या सालाही निघतात. तर आता शेंगदाणे आपण थंड करून घेऊया. तर शेंगदाणे थंड होतात तोपर्यंत आपण मैसूर पाक ठेवण्यासाठी केक टीन घेतलेला आहे. त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि त्याच मापाचा बटर पेपर मी कट केलेला आहे, तोही मी टाकून घेते. म्हणजे आपला जो मैसूर पाक आहे तो सहज निघला जाईल आणि त्यालाही तेल किंवा तूप आपण लावून घ्यायचं. आता ही तयारी आपण आधीच करायची, कारण जेव्हा मैसूर पाक तयार होतो तेव्हा आपल्याकडे तेवढा वेळ नसतो हे करायला. तर इथे शेंगदाणे आता थंड झालेत. तर आता शेंगदाणे आपण एका सुती कापडावरती थोडेसे चोळून घ्यायचे, म्हणजे त्यांच्यावरच्या साला सगळ्या निघले जातात. तर इथे सगळ्या साला निघालेल्या आहेत. आता आपण ते शेंगदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे. तर इथे शेंगदाणे बारीक करण्यासाठी मी मिक्सरचा छोटा भांडा घेतलेला आहे. शेंगदाण्याचं कूट करताना काळजी घ्यायची की आपल्याला सतत बटन चालू ठेवून कूट करायचं नाहीये, नाहीतर त्याच्यातनं तेल रिलीज होऊ शकतो. तर मिक्सरचं बटन आपल्याला चालू बंद करून आपल्याला हा शेंगदाण्यांचा कूट जेवढा बारीक करता येईल तेवढा बारीक करून घ्यायचे. तर इथे छान असं शेंगदाण्याचा कूट एकदम स्मूथ बारीक पावडर तयार झालेली आहे. तरी मी ह्या चाळणीने चाळून घेते. जे काही शेंगदाण्यांचे लहान मोठे तुकडे असतील तर ते आपण साईडला काढायचे, ते ह्याच्यामध्ये घ्यायचे नाहीयेत आणि शेंगदाण्यांचा कूट हा चाळून घेते. असं शेंगदाण्यांचा कूट चाळून घेतल्यामुळे मैसूर पाकाच्या छान वड्या होतात, भुगा होत नाही. इथे सगळं शेंगदाण्यांचा कूट मी चाळून झालाय, छान बारीक स्मूथ पावडर झालेली आहे. अजिबात त्याच्यात काही तुकडे वगैरे नव्हते. तर इथे मी शेंगदाणे घेण्यासाठी वाटीचा मेजरमेंट घेतलेला आहे. तुम्ही वाटीचा किंवा कपाचा मेजरमेंट घेऊ शकता. तर ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले त्याच वाटीच्या मापाने मी 1 वाटी तूप घेतले आणि तूप थंड आहे, फक्त वितळलेला तूप आहे, घट्ट नाहीये. घट्ट तूप घेतला तर आपल्याला अंदाज येत नाहीये, त्यासाठी वितळवून तूप घ्यायचे. आणि आपल्याला इथे अर्धा वाटी तूप मी याच्यात टाकून आणि या शेंगदाण्यांची एक मऊ पेस्ट अशी बनवून घेते. हा बरोबर अर्धा वाटी तूप राहिलेला आहे, हा आपण नंतर वापरणार आहोत. हा सगळा व्यवस्थित असं मिक्स करायचा. आता आपण हे साईडला ठेवू आणि आता ह्या मैसूर पाकासाठी लागणारा साखरेचा पाक आपण बनवणार आहोत. इथे साखरेचा पाक बनवण्यासाठी मी ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले त्याच वाटीने 1 ते 1.25 वाटी इतकी साखर घेते. म्हणजे 1 वाटी आणि वरती 1-2 चमचा इतकी साखर घेतली. आणि आपण साखर घेतली त्याचा अर्धा माप, म्हणजे अर्धाच्या वर थोडं 1.25 वाटी इतकं मी पाणी घेतलंय. आणि आता आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि याचा आपल्याला एकतारी पाक करायचा आहे. आता मैसूर पाक जसं आपण विकत आणतो तसं होण्यासाठी इथे मी थोडंसं दूध घेतलं आणि त्याच्यामध्ये फूड कलर टाकलेला आहे आणि तो सगळं मिक्स करून याच्यामध्ये टाकून घेते. तुमच्याकडे जर केसर असेल तर तो तुम्ही दुधामध्ये टाकून तोही टाकू शकता. त्यामुळे आपल्या मैसूर पाकाला छान रंग येतो. आणि जर तुम्हाला रंग नसेल पाहिजे तर छान सफेद कलरचाही, व्हाईट कलरचा मैसूर पाक तयार होतो. तर इथे साखरेचा पाक तयार झालाय का आपण चेक करूया. तर थोडं चिपचिप झालाय, पुन्हा 2 मिनिटं आपण ठेवून जरा करून घेऊ. आता पुन्हा मी ते परत चेक करते. तर इथे आपला तुम्ही पाहू शकता 1 तार तयार होते. आपल्याला 1 ताराच्या पुढे हात पाक न्यायचा नाही, नाहीतर आपला मैसूर पाक कडक होऊ शकतो. तर लगेचच आपण जे शेंगदाण्याच्या कूटमध्ये जे तूप टाकून ठेवलेलं आहे तो बॅटर आपण ह्या पाकामध्ये टाकून घ्यायचं आणि टाकून पूर्ण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्या पाकाला फेटून घ्यायचं. त्याला जेव्हा बुडबुड्या यायला लागतील तेव्हा आपण जो ठेवलेला अर्धा वाटी तूप आहे त्याचे 2-2 चमच करून आपण तूप याच्यामध्ये टाकून घेणार. तर इथे तुम्ही पाहू शकता याला बुडबुड्या यायला लागलेले आहेत, उकळी आलेली आहे. तर आता मी इथे 2 चमचे तूप टाकून घेते. मी पोहे खाण्याचा चमचा घेतलेला आहे आणि तूप टाकून आपल्याला फेटून घ्यायचंय. पूर्ण तूप याच्यामध्ये मिक्स होईपर्यंत पुन्हा आपण 2 चमचे तूप टाकून घ्यायचं
असं थोडं थोडं तूप आपण टाकून घ्यायचं, एकदम तूप टाकायचं नाहीये, नाहीतर आपल्या मैसूर पाकाला व्यवस्थित जाळी येणार नाही. आणि असं थोडं थोडं तूप आपण जेव्हा टाकून फेटून घेतो तर मैसूर पाकाला छान अशी जाळी सुटते आणि एकदम खुसखुशीत ठिसूळ होतो, तोंडात घालताच विरघळणारा मैसूर पाक तयार होतो. तर इथे सगळं मिक्स झालंय, तर आपण 2 चमचे तूप टाकून आता घेऊया आणि तूप टाकल्यानंतर हलक्या हाताने फेटून घ्यायचं. गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाहीये, नाहीतर मैसूर पाक जळून जाऊ शकतो. तर गॅसची फ्लेम एकदम आपल्याला स्लो टू मिडियम ठेवून आपल्याला हा मैसूर पाक करून घ्यायचे. असे 2-2 चमचे टाकत राहायचं आणि तुपाचं प्रमाण कमी करायचं नाहीये. भले थोडंसं जास्त झाला, 1-2 चमच जास्त तूप झाला तरी चालेल, पण कमी प्रमाणात नाही घ्यायचं, नाहीतर मैसूर पाक भुगा होईल, तो व्यवस्थित सेट होणार नाही, त्याच्या वड्या पडणार नाहीयेत. आणि असं थोडं थोडं तूप टाकून आपण हा व्यवस्थित फेटून घ्यायचं. आता राहिलेले 2 चमचे ते पण मी इथे मैसूर पाकामध्ये हे तूप टाकून घेते आणि सगळं फेटत घेते. आता इथे आपला जवळजवळ मैसूर पाक होत आलेला आहे. 5 मिनिटात हा तयार होईल. अवघ्या 15 मिनिटात हा मैसूर पाक तयार होतो. तर असा हा जबरदस्त उपवासाचा मैसूर पाक तयार होतो. तर इथे राहिलेलं तूप मी सगळं टाकून घेतलंय आणि फेटून घ्यायचं. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेला बेलचा बटन दाबा. रेसिपी थोड्या जरी आवडत असतील तर लाईक करा. आता इथे तुम्ही पाहू शकता आपला मैसूर पाकचा बॅटर तयार झालेला आहे, छान फसफसून असा वर आलेला आहे. तर ही प्रोसिजर खूप फास्ट करायची आहे. आता इथे गॅस थोडे आपण 2 मिनिटं फास्ट करूया, कारण जो मैसूर पाकामध्ये जो मधला ब्राऊन कलरचा जो पट्टा येतो तो येण्यासाठी थोडी गॅस फास्ट करून आपण फास्ट गॅसवरती आला असं फेटून घ्यायचे, म्हणजे त्याला छान असा रंग पण त्याचा येईल आणि खुसखुशीत असा आपला मैसूर पाक तयार होईल. इथे आता मैसूर पाकाचा बॅटर आपला मस्त असा तयार झालाय. तर लगेचच आपण तूप लावून ठेवलेला केक टीन मध्ये टाकून घ्यायचं. जास्त वेळ घालवायचा नाही, नाहीतर तो तिथेच सेट होऊन जाईल आणि वड्या पडणार नाही किंवा त्याचा भुगा होईल. तर तर हे पूर्ण केक टीन मध्ये टाकल्यानंतर जो बॅटर पॅच्युल्याने दाबायचा नाहीये आहे, आणि जर दाबला तर त्याच्या वड्या पडणार नाही किंवा त्याला जाळी सुटणार नाही आणि कडक होऊन जाईल. गरमच ठेवायचंय, म्हणून आपण ज्या पॅन मध्ये हा मैसूर पाक बनवलाय तोच पॅन गरम आहे, तोच मी याच्यावरती 10 मिनिटासाठी झाकण ठेवते. आता इथे 10 मिनिटं झाली आहेत, झाकण काढूया. आणि हा मैसूर पाक गरमच आहे, तर लगेचच आपण त्याच्या वड्या पाडून घेऊ, कारण थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडता येत नाही. तर आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या आपण वड्या आधी पाडून घ्यायच्या. तर तुम्ही पाहू शकता एकदम सहज वड्या पडल्या जातात. आणि आता आपण याला अर्धा तासासाठी थंड करून घेऊ. तर इथे अर्धा तास झालाय आणि अर्धा तास झालाय तरी पण हा भांडा गरमच आहे. तर आपण हलक्या हाताने याला या प्लेटमध्ये काढून घेऊ. मी असं उलट करून घेते. आता आपण जे नंतर वरून टाकलेलं होतं त्याचा हा भुगा झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन असा हा मैसूर पाक निघालाय. आता आपण त्याचे तुम्हाला मी तुकडेही करून दाखवते की किती जबरदस्त हा मैसूर पाक झालाय. आणि जो आतमधली जी पट्टी आहे ब्राऊन कलरची ती छान आली. कोणाला खरं वाटणार नाही का आपण हा शेंगदाण्यांपासून मैसूर पाक उपवासाचा बनवलेला आहे. आणि एकदम खुसखुशीत ठिसूळ असा आणि तोंडात घालताच विरघळणारा हा मैसूर पाक इथे तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही ह्या येत्या श्रावण महिन्यामध्ये उपवासाला तुम्ही हा मैसूर पाक बनवून खाऊ शकता. तुम्ही आतापर्यंत कुठं उपवासासाठी मैसूर पाकाची रेसिपी युट्यूबवर पाहिली नसेल, तर खास तुमच्यासाठी ही मी रेसिपी आणलेली आहे. तर रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेला बेलचा बटन दाबा, लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर तुम्ही पाहू शकता छान अशा वड्या पडल्यात, मी तोडूनही दाखवल्या आणि एकदम जबरदस्त रंग आलेला आहे. हा बेसन पिठाचे मैसूर पाकचा छान गडद पिवळा कलर येतो. हा आपण शेंगदाण्यांच्या कूटचा बनवलेला आहे म्हणून लाईट कलर आलेला आहे. तर इथे तयार आहे आपला उपवासाचा मैसूर पाक. आणि रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.
तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.